नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक व्यक्ती असतो, तो दोन बायकासोबत राहत असतो. पैशांची कसलीही कमी नव्हती. सर्व गोष्टी उपलब्ध होत्या. कमी याच गोष्टीची होती की बायका असूनसुद्धा संतुष्ट राहत नव्हता. शेवटी त्याच्यासोबत काय झाले बघूया सविस्तर या घटनेमधून. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेशच्या पीपीगंज पोलीस स्टेशन अंतर्गत मार्डर नावाचं गाव आहे. याच गावात राम सैनी राहत होते. राम सैनी यांना दोन मुलं होते. मोठा मुलगा रामू आणि लहान मुलगा विजय. विजय हा मुंबईमध्ये चारकोप कांदिवली पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी राहून काम करत होता आणि त्याचा लहान भाऊ विजय हा त्याच्याकडे राहून शिक्षण पूर्ण करत होता. हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण करतो आणि 2012मध्ये एका प्रायव्हेट बँकेमध्ये एजंटची नोकरी करू लागतो. विजय कामानिमित्त आपला कॉन्टॅक्ट नंबर विज्ञापनामध्ये हा नंबर सार्वजनिक करून देतो. हा नंबर सार्वजनिक झाल्यानंतर बरेचसे त्याला कॉल येऊ लागतात आणि त्याचा बिझनेस देखील खूप चांगल्या पद्धतीने चालू लागतो. विजय चांगल्या पद्धतीने पैसे कमवू लागतो आणि त्यातच प्रिया शेट्टी नावाची एक मुलगी असते आणि ही मुलगी विजयला संपर्क करते. प्रिया शेट्टी ही विजयला नवीन नवीन क्लायंट आणून देण्याचं काम करत होती. विजय देखील प्रियावरती खुश होता आणि प्रियाला बदल्यात कमिशन देखील मिळत होते. म्हणून ती प्रिया खूप जास्तीत जास्त त्याच्याकडे एजंट घेऊन येत होती आणि त्या निमित्तातून विजयचे आणि प्रियाचे बोलणे चालणे वाढले आणि बोलता बोलता हसी मजाक करता करता दोघांमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघेही अगदी लग्ना अगोदरच लिव्ह इनमध्ये राहू लागले. उद्या चालून यांना वाटलं की आपण कायमस्वरी सोबतच राहिले पाहिजे, म्हणून दोघेही एका मंदिरात जाऊन लग्न करून घेतात. 2013 सुरू झाले होते. आता प्रियाचं विजयसोबत लग्न झाले होते आणि प्रियाच्या पोटात एक मूल वाढत होतं. मात्र विजय हा प्रियापासून थोडी दुरी वाढवू लागला होता. आता प्रियाला समजलं होतं की विजय आपल्यापासून दुरी बनवत आहे. त्यामुळे प्रियाला फार वाईट वाटतं. प्रिया विचार करते की विजयचा हा गर्भ आपल्या पोटात वाढत आहे. जे पोटातलं मूल आहे विजयचंच आहे आणि जशी मी प्रेग्नंट झाले तसं विजय माझ्यापासून दूर राहू लागलेला आहे. हे काही मला सहन होत नाही. त्यामुळे ही पूजा विजयसोबत वाद घालू लागते. मात्र विजयमध्ये काहीही फरक जाणवत नाही. त्यामुळे प्रिया हिला वाटते की विजय मला खूप मोठा धोका देऊ शकतो. जर कदाचित उद्या मला मूल वगैरे झालं तर मला कायमस्वरूपी सोडून जाऊ शकतो. त्यामुळे ही प्रिया लगेच ॲक्शन घेते. कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तेथे जाऊन विजय आणि तिच्या रिलेशनबद्दल सांगते. दोघांनी लग्न केलेलं आहेत आणि विजयपासून मला मूल आहे. पोलीस घटनेचे गांभीर्य ओळखतात. विजयला त्या ठिकाणी बोलावून घेतात आणि त्यानंतर विजयला धमकी देण्यात येते. प्रिया आणि विजय दोघांमध्ये समझोता होते आणि दोघांनाही एकत्र राहण्यासाठी सांगितलं जातं. आता विजय त्या ठिकाणी घाबरून प्रियाला पुन्हा सोबत ठेवू लागतो. प्रियासोबत चांगल्या पद्धतीने राहू लागतो आणि आता काही दिवस गेल्यानंतर प्रिया शेट्टीला एक मुलगा होतो आणि मुलगा झाल्यानंतर विजय हा खूप खुश होतो आणि सर्वांना सांगतो की माझं मूल आहे. सगळं काही ठीकठाक सुरू होतं. 2014मध्ये हा विजय हा आपल्या पत्नीला प्रियाला म्हणतो, मी बरेच दिवस झाले गेलो नाही. माझ्या मित्रांना भेटलो नाही, आईवडिलांना भेटलो नाही. त्यामुळे मी जरा माझ्या गावी जाऊन येतो. तर प्रिया देखील विचार करते की माझ्यापासून मुलगा झाला आहे, आपला पती आहे, जाईल आणि 4-2 दिवस राहील, पुन्हा आपल्याजवळ परत येईल. म्हणून ही प्रिया त्याला होकार देते आणि 2014मध्ये हा विजय जसा आपल्या घरी जातो, पीपीगंज पोलीस स्टेशन अंतर्गत त्याचं गाव होतं, तिकडे जातो आणि तिकडचाच होऊन जातो. तिकडे गेल्यानंतर त्याचं जे काही कॉन्टॅक्ट होतं, व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे सर्व अकाउंट जे काही होतं हे सर्व चेंज करून टाकतो. आता प्रिया इकडे जी होती तिला ह्याच्या हिस्ट्रीबद्दल काही माहीत नव्हतं. प्रियाला बस इतकंच माहीत होतं की विजय हा एजंटचं काम करतो आणि चांगल्या पद्धतीने पैसे कमावतो. महिन्याला 1-1.5 लाख रुपये कमावतो. तितकंच तिला माहीत होतं आणि त्यामुळे तिनं लग्न वगैरे केलेलं होतं. मात्र जसा आता विजय तेथून गायब झाला होता तसं प्रियाला त्याच्याबद्दल कसलीही माहिती नव्हती आणि प्रिया देखील तिकडे आपल्या मुलासोबत राहत होती. आता विजय आपल्या घरी गेल्यानंतर घरच्यांना त्याने काही सांगितलं नव्हतं की मी तिकडे जाऊन लग्न केलेलं आहे, मला मुलगा देखील आहे, हे काहीही सांगितलं नव्हतं. विजय वयात आलेला होता. त्यामुळे विजयचे घरवाले त्याच्यासाठी एक मुलगी शोधू लागले आणि त्यांना एक मुलगी देखील मिळते. तिचं नाव असते संध्या. संध्या दिसायला खूप सुंदर असते. संध्याचे वडील हे रिटायर रेल्वे आर्मी असतात. त्यांचं नाव असतं रामविलास.
विपिगज पोलीस स्टेशन अंतर्गत तिहारा टोला साकेया या गावात राहणारी संध्या तिच्यासोबत विजयचं लग्न होते आणि विजय आपली पत्नी संध्यासोबत खूप आनंदाने राहू लागतो. सर्व काही ठीकठाक असतं. संध्यावरती तो खूप जास्त प्रेम देखील करत असतो. मात्र 2014मध्ये हे लग्न झालं होतं. संध्या आणि विजय पती पत्नी बनून राहत होते. 2015 गेले, 16 गेले, 17, 18, 19, 20, 21 आणि आता 2022 सुरू झाले आणि 2022पर्यंत विजय हा इकडे आपल्या गावीच येऊन राहत होता आपल्या पत्नीसोबत. मात्र आता या विजयला पैशाची तंगी जाणवू लागली होती. विजय विचार करत होता की जोपर्यंत आपण मुंबईमध्ये होतो तोपर्यंत आपल्याला चांगला पैसा मिळत होता. त्याला समजलं होतं की आपल्याला मुंबईलाच जावं लागेल. शेवटी विजय विचार करतो की 2022मध्ये पुन्हा मुंबईला जातो आणि आपलं परत जे अगोदर जे काम सुरू होतं ते प्रायव्हेट काम तो बँकेमध्ये एजंटचे काम सुरू करत असतो आणि त्या ठिकाणी जाऊन सोशल मीडिया वगैरे सर्व काही ॲक्टिव्ह करतो आणि आपल्या पत्नीला संध्याला गावी सोडलेलं होतं. संध्याला 2 मुलं देखील झालेली होती. संध्या आपल्या मुलासोबत तिकडे गावीच राहिलेली होती आणि विजय पुन्हा इकडे मुंबईला आला होता. सर्व काही त्याने ॲक्टिव्ह केलेलं होतं आणि आता काही दिवस झाल्यानंतर या विजयला पुन्हा आपल्या पत्नीची आठवण येऊ लागते. म्हणजे संध्याची आठवण येण्याऐवजी त्याला प्रियाची आठवण येऊ लागली. जी प्रिया होती तिच्यासोबत 2012मध्ये लग्न केलेलं होतं. त्या प्रियाबद्दल त्याला आठवते की हिच्यासोबत आपण लग्न केलं आहे. तिच्यापासून आपल्याला एक मुलगा देखील आहे आणि हिच्यासोबत कॉन्टॅक्ट तोडले होते. मात्र आता आपण मुंबईमध्ये आलो आहोत तर बघूयात ही कुठे आहे. तिने कदाचित दुसरं लग्न वगैरे केली की काय, कारण त्याने तिचा संपूर्ण विषय हा टाकून दिला होता आणि आता हा पुन्हा त्या प्रियाला शोधू लागतो आणि त्याला सोशल मीडियामध्ये इकडे तिकडे इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती कुठेतरी ते अकाउंट सापडतं आणि प्रिया शेट्टी विजयमध्ये पुन्हा चॅटिंग सुरू होते. प्रिया शेट्टीला खूप आनंद होतो कारण इतक्या वर्षापासून हा विजय तिला मूल झाल्यापासून हा तिच्या गावी गेला होता, तसा तो परत आला नव्हता. आता प्रिया शेट्टी खूप खुश होती आणि ती विजयकडे येते आणि विजय देखील ही प्रियाची माफी मागतो. प्रियाला म्हणतो की मला माफ कर, मी चुकलो. मी बरेच वर्ष तिकडे गावी गेलो आणि गावी काम करू लागलो. मात्र माझी चूक झाली. आता मी तसं काही करणार नाही. आपण दोघीही पुन्हा रिलेशनमध्ये राहूयात. हा विजय कोणत्या लेवलचा माणूस होता हे तुम्हाला आता समजलेच असेल. आता प्रिया शेट्टी देखील विजयला सांगू लागते, जेव्हापासून तुम्ही गेले माझे आईवडील दोघांचाही मृत्यू झाला. आपला जो मुलगा आहे आता हा मुलगा 13 वर्षाचा झालेला आहे आणि त्याच्या मावशीकडेच तो राहत असतो. पुन्हा प्रिया शेट्टी आणि विजय पती पत्नीप्रमाणे राहू लागतात आणि असे 2 वर्ष जातात. 2025मध्ये त्याला पुन्हा आठवते की आपलं लग्न झालेलं आहे आणि आपली पत्नी संध्या ही आपली आठवण काढते असते आणि आपल्याला 2 मुलं देखील आहेत. 2025मध्ये हा विजय पुन्हा तसेच करतो जे त्याने अगोदर प्रियासोबत केले होते. यावेळी देखील तो गुपचूप त्या ठिकाणावरून निघतो आणि आपल्या गावी पुन्हा दुसऱ्या पत्नीजवळ परत जातो. मात्र यावेळी प्रिया शेट्टी देखील आता हुशार बनली होती, कारण एकदा तिच्यासोबत असं घडलं होतं. आता पुन्हा आपल्यासोबत असं घडू नये, त्यामुळे या प्रियाने गुपचूप त्याच्या आधार कार्डचे कॉपी वगैरे सर्व तिने फोटोज काढून घेतलेले होते आणि जसा हा विजय आपल्या गावाकडे गेला, ही प्रिया त्याच्या आधार कार्डनुसार त्याच्या गावी जाऊन पोहोचली आणि तेथे लोकांना सांगू लागली, हा माझा पती आहे आणि 2012मध्येच आमचं लग्न झालेलं आहे आणि विजयकडून मला एक मुलगा देखील आहे. तो मुलगा आता 15 वर्षाचा झालेला आहे. जेव्हा तेथील लोक हे ऐकतात तेव्हा ते लोक हैराण होऊन जातात की विजय कसा मुलगा आहे. त्याने अगोदर तिकडेच लग्न करून घेतले होते, त्यानंतर तो पुन्हा इकडे आला, इकडे देखील त्याने लग्न केले. अशा पद्धतीने या मुलीला फसवत आहेत. तर आता हा संपूर्ण गावात बदनामी होण्याच्या भीतीने हा विजय म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, मी संध्यालाही ठेवून घेतो आणि प्रियाला देखील ठेवून घेतो. प्रियाला काही हरकत नव्हती. प्रिया मान्य करते, मात्र ही संध्या मान्य करत नाही. संध्या म्हणते की मी माझ्या घरात एका सवतीला ठेवणार नाही, हे मी सहन करणार नाही. मी विजयची हक्काची बायको आहे, मी प्रियाला घरात ठेवणार नाही. मात्र विजय हा संध्याला खूप जास्त समजावतो, तर संध्या देखील मान्य करते आणि त्यानंतर ही प्रिया आणि संध्या विजयची पत्नी बनून राहू लागतात. सर्व काही ठीकठाक होतं. आता तिथेही पती पत्नी एकदम हसून खेळून राहत होते. विजय हा दारूची बॉटल घेऊन आणायचा आणि दोन्ही त्याच्या बायका दारू प्यायच्या. तिघेही दारू प्यायचे आणि तिघेही मस्त आनंदाने त्या घरामध्ये नांदत होते. वेळ निघते, 2026 सुरू होते. 30 जानेवारी 2026ची गोष्ट असते. बेरगट्टा नावाच्या गावात एक सुनसान इलाका असते. सुनसान एक जमीन असते. त्या जमिनीवर एक मृतदेह पडलेला असतो.
तिथे काही लोक फिरत असतात. त्यांना तो मृतदेह दिसतो. तो मृतदेह एका महिलेचा असतो. महिलाचा चेहरा पूर्णपणे डॅमेज असतो. ओळख पटवणं मुश्किल असतं. त्यामुळे तेथील लोक हे पोलीस स्टेशनला संपर्क साधतात आणि पोलीस घटनास्थळी दाखल होतात. पोलीस आजूबाजूच्या लोकांना विचारतात की महिलेला ओळखता का? मात्र त्या महिलेला कोणीही ओळखत नव्हतं आणि ओळखण्यासारखा तिचा मृतदेह देखील नव्हता. तिचं तोंड पूर्णपणे डॅमेज झालेलं होतं. त्यामुळे पोलीस आता CCTVचा आधार घेतात आणि विविध प्रकारे CCTVची टीम त्या ठिकाणी बोलावण्यात येते आणि संपूर्ण एरियामध्ये CCTV चेक करण्यात येते. तर त्यांना दिसते की एका स्कूटीवरती 2 जण घेऊन या महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी टाकलेला आहे. पोलीस त्या बाईकचा नंबर घेतात. तर त्या नंबरवरून त्यांना समजतं की ही स्कूटी विजयची आहे. पोलीस सरळ विजयला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि विजयची जेव्हा चौकशी करण्यात येते तेव्हा विजय सुरुवातीला तर काहीच सांगत नव्हता. मात्र जेव्हा त्याला दांडे दाखवण्यात येतात तेव्हा विजय तुटतो आणि आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागतो. विजय पोलिसांना सांगतो की जेव्हा ही प्रिया शेट्टी माझ्या गावी आली होती तेव्हाच मला तिचा खूप राग आला होता. मी तिला पत्नी मानतच नव्हतो. मी फक्त तिचा वापर करण्यासाठी तिच्यासोबत लग्न केलं होतं. जोपर्यंत मी मुंबईला असायचो तोपर्यंत मी तिच्यासोबत असायचो. मात्र माझी खरी पत्नी संध्या होती आणि संध्याला ही प्रिया शेट्टी तिची सवत बनून राहणं अजिबात पसंत नव्हतं. संध्यालाच काय तर संध्याचे जे वडील होते रिटायर रेल्वे कर्मी विलास यांना देखील आपल्या मुलीला सवत असावी हे आवडत नव्हतं. संध्या तिला ठेवण्यासाठी नाहीच म्हणत होती. मात्र मी जेव्हा संध्याला साईडला घेऊन गेलो आणि संध्याला सांगितले की पुढे चालून आपण हिचा काटा काढून टाकू. संध्या तयार झाली आणि त्यामुळे संध्या आणि मी प्रिया शेट्टीचा आनंदाने स्वीकार केला. तिघेही व्यवस्थित राहू लागलो. विजय, संध्याचे वडील या तिघांमध्ये अगोदरच प्लॅनिंग बनलेला होता. 29 जानेवारी 26 रोजी विजय दारू घेऊन येतो आणि आपल्या दोन्ही बायकांना खूप जास्त दारू पाजतो. तो देखील खूप जास्त दारू पितो. खास करून विजय आणि संध्या प्रियाला जास्त दारू पाजतात. संध्याचे जे वडील होते विलास हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तिला जास्तीत जास्त दारू पाजून झाल्यानंतर ती प्रिया पूर्ण नशेमध्ये जाते. तेव्हा ही तिघी मिळून तिचा गळा दाबतात आणि काही क्षणातच तिचा मृत्यू होतो. त्यानंतर तिचा चेहरा पूर्णपणे चेंदामेंदा करतात आणि त्यानंतर बैरगट्टा गावात त्या सुनसान इलाक्यामध्ये खाली जमिनीवरती फेकून देतात. यांना वाटलं लावारिस बॉडी समजून पोलीस तिचा अंतिम संस्कार करू शकतील. कोणालाही काही माहीत होणार नाही आणि तिचा गुमशुदगीचा रिपोर्ट दर्ज करणार नाही. प्रिया शेट्टीचं इकडे कोणीही नव्हतं. मात्र गुन्हा हा कधीही लपून राहत नाही. अशा प्रकारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. शेवटी पोलिसांनी संध्या आणि संध्याचे वडील, संध्याचा जो पती आहे विजय, या तिघाविरोधात गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही जेलमध्ये टाकला आहे. मात्र विजय, संध्याचे जे 2 मुलं आहे आणि प्रियाचा 1 मुलगा होता, हे 3 मुलं अनाथ झालेले आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.